नमस्कार. कधी विचार केलाय की तुमच्याकडे एक कायदेशीर सुपरपॉवर आहे? एक अशी शक्ती जी तुम्हाला पोलिसांच्या कारवाईपासून वाचवू शकते. ही शक्ती आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालाने दिली आहे. पण गंमत म्हणजे आपल्यापैकी खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. तर आज आपण याच संरक्षण कवचाची, याच सुपरपॉवरची ओळख करून घेणार आहोत. चला पटकन बघूया आजचा आपला प्रवास कसा असेल. सगळ्यात आधी आपण बघू अटकेचा तो धक्कादायक क्षण. मग सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ते संरक्षण कवच काय आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर तुमचे 11 सर्वात महत्त्वाचे हक्क कोणते आहेत, कायदा मोडला गेला तर काय होतं, आणि शेवटी एक सक्षम नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हे सगळं आपण पाहणार आहोत. आता हे जे हक्क आहेत ना, ते काही फक्त पुस्तकातले शब्द नाहीत. ते प्रत्यक्ष अनुभवांतून जन्माला आले आहेत. आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत हे समजून घेण्यासाठी चला एका अशा क्षणाची कल्पना करूया जो कधीही कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतो. विचार करा, अचानक तुमच्या समोर पोलीस उभे आहेत. काय होतंय, का होतंय काहीच कळत नाहीये. पहिल्या क्षणी फक्त आणि फक्त गोंधळ. आणि मग मनात भीतीची एक मोठी लाट येते. आता काय होणार? आणि मग तुमच्या समोर उभं ठाकतं ते अटकेचं कठोर वास्तव. अशा वेळी साहजिकच वाटतं की आपल्या हातात आता काहीच उरलेलं नाही. आपण पूर्णपणे शक्तिहीन झालो आहोत. पण खरंच तसं आहे का? नाही. याच प्रश्नाचं उत्तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक खटल्यात दिलं. तो खटला होता डी.के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य. आणि याच निकालाने प्रत्येक नागरिकाच्या हातात एक शक्तिशाली संरक्षण कवच दिलं. म्हणजे बघा, खुद्द सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की कोठडीत होणारा हिंसाचार ही किती गंभीर समस्या आहे. आणि हे कायद्याच्या राज्यालाच एक प्रकारे आव्हान आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काही नियम बनवले, जे पाळणं बंधनकारक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ह्या काही फक्त सूचना किंवा शिफारसी नाहीत. हे आहेत बंधनकारक नियम. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला हे पाळावेच लागतात. हेच आहे आपलं कायदेशीर संरक्षण कवच. चला तर मग आता वेळ आली आहे हे संरक्षण कवच उलगडून बघायची. याचे ते 11 महत्त्वाचे भाग नेमके कोणते आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहिले 4 मुद्दे आहेत. अटकेच्या वेळी तात्काळ मिळणारे हे अधिकार आहेत आणि यांची माहिती असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे बघा किती सोपं आहे. इथे एका बाजूला आहे पोलिसांचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला हक्क. खरं तर ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जे त्यांचं कर्तव्य आहे तोच आपला हक्क आहे. ही मार्गदर्शक तत्व मुद्दाम अशा सोप्या भाषेत तयार केली आहेत की ती सर्वसामान्यांना सहज समजावीत. अगदी या चित्रासारखी जी सार्वजनिक माहितीसाठी वापरली जातात. आणि हे इथेच थांबत नाही. या पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अजून काही व्यवस्था आहेत. म्हणजे सगळी कागदपत्र कोर्टात पाठवणं, पोलीस कंट्रोल रूमला कळवणं, या सगळ्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक पारदर्शकता येते. पण एक महत्त्वाचा प्रश्न, जर हे बंधनकारक नियम, हे कायदेशीर संरक्षण कवच पाळलंच गेलं नाही तर मग काय होतं? सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्ट केलंय. जर या नियमांचं उल्लंघन झालं तर संबंधित अधिकाऱ्यावर फक्त विभागीय कारवाईच नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षासुद्धा होऊ शकते. हे खूप गंभीर आहे. आणि आता येतो सर्वात मोठा अधिकार. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जर तुमच्या हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक नुकसान भरपाई मागण्याचा पूर्ण हक्क आहे. हा काही साधा दावा नाहीये. हा सार्वजनिक कायद्याअंतर्गत मिळणारा एक शक्तिशाली उपाय आहे, जो राज्याला म्हणजे सरकारला जबाबदार धरतो. आणि गंमत म्हणजे हे तत्व फक्त अटकेपुरतं मर्यादित नाही. उदाहरणार्थ, माहितीच्या अधिकारात म्हणजे RTIमध्ये जर सरकारी अधिकाऱ्याने माहिती द्यायला उशीर केला किंवा नाकारली तर माहिती आयोग त्या अधिकाऱ्याला दंड लावू शकतो आणि अर्जदाराला नुकसान भरपाईसुद्धा देऊ शकतो. थोडक्यात काय, तर जिथे सरकारी यंत्रणा आपलं कर्तव्य पार पाडत नाही तिथे नागरिकाला नुकसान भरपाई मागण्याचा हक्क मिळतो. तर मग ह्या सगळ्या माहितीचा वापर करून एक जागरूक आणि सुरक्षित नागरिक कसं बनायचं? चला आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया. हे 6 मुद्दे हे तुमच्या संरक्षण कवचाचं सार आहेत. पोलिसांकडे ओळखपत्र असणं, अटक मेमोची मागणी करणं, नातेवाईकांना कळवण्याचा हक्क, वकिलाचा आणि डॉक्टरचा हक्क, नियम मोडल्यास होणारे परिणाम आणि नुकसान भरपाईचा अधिकार, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो, कायदा फक्त जाडजोड पुस्तकांमध्ये नसतो, तो तुमच्या आवाजात असतो. जेव्हा तुम्ही जागरूक राहून शांतपणे पण आत्मविश्वासाने आपले हक्क मांडता तेव्हाच हे संरक्षण कवच खऱ्या अर्थाने अभेद्य बनतं. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.
तुमचा दिवस शुभ असो.